नाशिक शहराच्या आणि नाशिककरांच्या हिताचे निर्णय ज्या सभागृहातून घेतले जाणार आहे, मी त्याच सभागृहामध्ये उभा आहे। अर्थात हे नाशिक महानगरपालिकेचं महासभेचं सभागृह आहे आणि हे सभागृह पूर्णतः नवीन बनवण्यात आलेलं आहे। हे सभागृह नेमकं कसं आहे हे मी तुम्हाला दाखवतोय। माझ्या मागच्या बाजूला हे पीठासन आपल्याला पाहायला मिळते। अर्थात या पीठासनावरती कोण असणार आहे ते देखील आपल्याला खुर्च्यांमधून पाहायला मिळते। आज निवडणूक होती आणि त्यामुळे या ठिकाणी पीठासन अधिकारी म्हणून एक खुर्ची लावण्यात आलेली आहे। मात्र जी खुर्ची पीठासन अधिकारी म्हणून मधोमध लावण्यात आलेली आहे त्या खुर्चीवरती नाशिक शहराचे नवनियुक्त महापौर बसणार आहे। तर राईट साइडला नाशिक महानगरपालिकेचे जे आयुक्त असतील ते आयुक्त एका बाजूला असणार आहे, तर महापौरांच्या उजव्या बाजूला उपमहापौरांसाठी एक खुर्ची अतिरिक्त ॲड केली जाणार आहे आणि त्याच्या बाजूला नगर सचिव हे नाशिक महानगरपालिकेचे त्यांच्या बाजूला बसलेले असतील। ज्यावेळेला नाशिक महानगरपालिकेचं सभागृह प्रत्यक्षामध्ये सुरू होईल त्यावेळेला विषयपत्रिकेचं वाचन हे नगर सचिव करत असतात आणि नाशिक महानगरपालिकेच्या महापौर म्हणून महापौर त्या सगळ्या प्रस्तावांना मंजुरी देत असतात। अशा प्रकारची ही डायसवरची आसन व्यवस्था अर्थात हे नाशिक महानगरपालिकेचं पीठासन आहे, हे प्रमुख आहे आणि त्याच पीठासनावरती राजदंड जो महापौरांचा प्रमुख दंड मानला जातो, राजदंड मानला जातो, तो राजदंड देखील याच डायसवरती भविष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर सभागृहाची रचना नेमकी कशी आहे हे देखील आपण बघणार आहोत। माझ्या राईट साईडला अर्थात पीठासनाच्या राईट साईडला आणि लेफ्ट साईड अशा दोन विंग करण्यात आलेला आहे। राईट साईडला हे सगळे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक सभागृहामध्ये बसतील, तर लेफ्ट साईडला सगळे विरोधी पक्षातले नगरसेवक, लेफ्ट साईडला अर्थात महापौरांच्या लेफ्ट साईडला सगळे विरोधी पक्षाचे नगरसेवक आणि राईट साईडला सगळे सत्ताधारी पक्षांचे नगरसेवक बसणार आहे। पुढची रो जर आपण बघितली तर ही पुढची रो गटनेते, त्याचबरोबर सभागृह नेते आणि प्रमुख पदाधिकारी यांच्यासाठी अर्थात महानगरपालिकेतले प्रमुख पदाधिकारी यांच्यासाठी ही पहिली रो असते आणि दुसऱ्या बाजूला ही जी रो आपल्याला पाहायला मिळते ही विरोधी पक्षांची आहे। अर्थात विरोधी पक्ष नेते या खुर्चीवर असतील आणि त्यांच्या बाजूला विरोधी पक्षामध्ये असलेल्या पक्षांचे गटनेते हे या खुर्च्यांवरती पाहायला मिळणार आहे। तसेच पाठीमागच्या बाजूला पत्रकारांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तर वरच्या बाजूला सर्वसामान्य नाशिककरांना नाशिक महानगरपालिकेची महासभा बघता यावी यासाठी विशेष गॅलरी उभारण्यात आलेली आहे। या गॅलरीमध्ये येण्यासाठी त्यांना प्रवेशिका देखील मिळतात आणि प्रत्येक नागरिकाला नाशिक महानगरपालिकेची महासभा नेमकी कशी चालते आहे, महासभेत नेमकं काय घडतंय हे बघण्यासाठी प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आलेली आहे। आणखी एक व्यवस्था आपण या बाजूला बघू शकतो, ही व्यवस्था आहे सर्व अधिकाऱ्यांची। अर्थात नाशिक महानगरपालिकेमधील कार्यकारी अभियंता, शहर अभियंता, उपायुक्त, नगर सचिव किंवा नगर विकास विभागाचे अधिकारी असतील, नगर रचना विभागाचे अधिकारी असतील, या सगळ्या अधिकाऱ्यांना बसण्यासाठीची अशा प्रकारची ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अर्थात ज्यावेळेला महासभा सुरू होती एखाद्या सदस्यांकडून प्रश्न उपस्थित केला जातो, त्या प्रश्नावरती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणून उत्तर द्यायचं असतं ते ठिकाण म्हणजे हे अधिकाऱ्यांचं डायस आहे आणि अधिकारी सभागृहामध्ये उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरं याच ठिकाणावरून या सभागृहात असलेल्या सदस्यांचा प्रश्नांचं निराकरण होईल तोपर्यंत उत्तरं तिथून दिली जातात। त्यासाठीचा आदेश हा नाशिक महानगरपालिकेचे जे पीठासन प्रमुख म्हणून महापौर असतात ते तो आदेश देत असतात। तर दुसऱ्या बाजूला आणखी एक आपल्याला व्यवस्था दृश्यांमध्ये पाहायला मिळते। ही व्यवस्था असणार आहे सर्व सचिव लोकांची, अर्थात जे गटनेते असतील, सभागृह नेते असतील किंवा आयुक्त नाशिक महानगरपालिकेचे महापौर असतील, आयुक्त असतील, त्यांचे स्वीय सहाय्यक असतील, सचिव असतील, त्यांना बसण्यासाठीची ती व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अशा प्रकारचं सुसज्ज असं सभागृह नाशिक महानगरपालिकेचं तयार करण्यात आलेलं आहे आणि या सभागृहाच्या माध्यमातून नाशिक शहराच्या विकासाचे महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाचे प्रश्न, नागरिकांच्या समस्या या सगळ्या या सभागृहातून मांडल्या जाणार आहे। अर्थात नाशिककरांचा आवाज याच सभागृहामध्ये बुलंद केला जाणार आहे। मग ते विरोधी पक्ष असो किंवा ते सत्ताधारी, या सगळ्यांच्या मदतीने नाशिककरांचे प्रश्न सोडवण्यासाठी याच सभागृहाची मदत पुढच्या काळामध्ये होणार आहे। कधी गोंधळ, कधी हाणामारा, कधी एकमेकांवर धावून जाणे इथपर्यंत नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहाचा इतिहास राहिला आहे। त्यामुळे आता नाशिक महानगरपालिकेचं नव्यानं तयार करण्यात आलेल्या या सभागृहामध्ये आता पुढे काय होतं हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। उत्सुकता हीच आहे की तब्बल 8 ते 9 वर्षांनी हे सभागृह पुन्हा एकदा सुरू होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक।